तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या पार्ट 4 मध्ये. आणि मी खूप थकली आणि आता वाजले किती वाजले येतच नाही. आता 5 वाजायला ओनली 3 मिनिट्स बाकी. ओके, आणि तुम्हाला दाखवते आता माझं. ही पण खूप आता छान झालं आहे, म्हणजे याच्यातनं काही करायची मोकळी जागा आहे आणि वरती तो खूपच मोकळी जागा आहे, तुम्हाला दिसत नसणार तर मी आता दाखवते. तर हे आहे माझा कपाट, म्हणजे माझा शेल्फ. आता क्रिसमस पण येत आहे तर मी हे अगोदरच बनवून ठेवलं, तर हे मी लावून ठेवलं इथे. आणि इथे मी ठेवलं आहे जेसो, इथे थोडे कलर पेन्स म्हणजे हायलायटर, इथे आहे आपले पोस्टर कलर्स, ॲक्रेलिक कलर्स, इथे थोडेसे सामान आहे ज्याच्यात नारुटोचे कार्ड्स पण आहे, कंपास, प्लेट्स ते कलरचे. इथे आपल्याकडे 2 आहे डिझायनिंग वाले सीझर्स, त्याच्यात ठेवले. आणि याच्यात ना जर कोणालाही सीझर जोरात लागली ना तर इथे ना एक डॉक्टर पण आहे जी त्यांना ठीक करू शकते. हे थोडेसे पेपर्स जे कामात येतात. आणि याच्यात पण थोडंसं सामान आहे जसं की ग्लू पेन वगैरे सगळं आहे याच्यात. आणि ते याचा छोटा साईज आहे, दाखवते मी. इथे आहे पेन्सिल, इथे आहे हे हॅपी क्रिसमस डे. इथे माझ्या या छोट्या डायरीपासून या डायरीपर्यंत हे मला बड्डेला गिफ्ट केलेली माझी बेस्ट फ्रेंडची. आणि हे पण माझी बेस्ट फ्रेंडची. जर तुम्हाला पाहायची आहे तर पहिले आपण वरचं शेल्फच्या नंतर ते पाहू. आणि ही जी मी आता नवीन घेतली, इथं डिवायडर आहे म्हणजे इकडं ते वेगळं आणि इकडे हे. ओके, हे एक माझी ड्रॉइंग स्केचबुक आहे. हे ऑइल पेस्टल कलर्स, पेन्सिल कॅमलचे, हे मार्कर्स आहे, हे पण कॅमलचे मार्कर्स आहे. इथे थोडेसे बुक्स आहे आणि इथून हे ड्रॉइंग बुक आहे आणि हे पण सगळे ड्रॉइंग बुक आहे. तर आता वळू आपण वरच्या शेल्फच्या. आणि हे आहे माझं वरचा शेल्फ, जिथं खूपच मोकळी जागा आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले दिसतं की इथे मी हे एक थैली बनवलेली आहे, त्याच्यानंतर थोडंसं माझं काही सामान आहे. आणि इथे आहे एक छोटीशी कॅन्डल, जर लाईट गेली काम करत असलो आपण तर इथं. आणि मागे इथे पेन्सिल आणि हे हायलायटर्स आहे. आणि इथे पेन आणि स्केच पेन्स आहे. मागं जे मी यावर्षी काय म्हणतात फ्रेंडशिप बँड जितके मला भेटले ते मी इथे लटकून ठेवले आहे. हे माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट केलेलं, गिफ्ट म्हणजे आम्ही एकमेकांना दिलं होतं ते. हे पण माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट केलेलं आहे. हे पण माझ्या एका मैत्रिणी, म्हणजे हे दोन्ही एकाच मैत्रिणीने केलं आहे आणि हे दुसऱ्या मैत्रिणीने केलं आहे. ओके, मी पण असंच केलं तर त्यांना गिफ्ट दोघींना. हे असंच भेटलं होतं मला एका बॅगमध्ये. हे मी कॅनव्हास शीटवर केलं आहे. आणि हे माझे चालू आहे. जर तुम्हाला याचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर कॉमेंट्समध्ये पाहावे. इथे ब्रशेस आहे, इथे ते स्प्रिंग रेनबो स्प्रिंग आहे. इथे थोडेसे बुक्स आहे, मी असे कारण की ठेवले जर ते नावं दिसतात ना, पाहू शकता असे नावं. वरती थोडेसे बुक्स ठेवले आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते, त्याच्यातनं मी मस्त एक शेल्स जे असतात ना, सी शेल्स त्यांनी बनवले आहे. हे जम्बो कलरिंग बुक आहे. ओके, दिसतंय का? ओके, आणि इथे मोठी ड्रॉइंग बुक आहे जी संपली. इथे ते एक हे आहे, काय म्हणतात त्याला, काही पण. ओके, आणि इथे थोडेसे ते एकाच थैलीत टाकून ठेवले आहे. आणि हे जे माईक मी ज्याने बोलते त्याचं हे आहे. आणि हे आहे माझा चष्मा. हे बाऊल आहे ज्याच्यात मी जेही कलरिंग करते याच्यातच पाणी घेत असते. आणि हे आहे माझं फुल टू लुक वरच्या आणि खालच्या शेल्फचं. तर तुम्हाला मी दाखवते ही डायरी कशी आहे, माझ्या मैत्रिणीने दिलेली. जे 2 मला जे ते दिले आहेत ना हे बनवून, त्याच मैत्रिणीने मला ही बुक दिलेली आहे. हँडमेड बुक आहे, जे कशातच यूज नाही केलं. ही ड्रॉइंग जे तिने हँडमेड केलेली आहे. आणि इथं असेल लॉक पण आहे. हाय क्यूटी असं ती म्हणते. ती इथून नाही पकडायचं पण आहे आणि याच्या अंदरनं कोरी कोरी पान आहे, तर तुम्हाला लाईन पाडून. आणि हे पा बुकमार्क पण आहे, मस्त क्यूट. तर तुम्हाला काही हार्टवालं लॉक आहे बरं, हार्टवालं, असं तसं नाही आहे, हार्टवालं लॉक आहे. जे माझ्याने चपलं.
जर तुम्हाला माझ्या या जिने मला ही बुक गिफ्ट केली आहे तिचं यूट्यूब चॅनल पाहायचं असणार तर कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला ते माझं माईक माय गॉड माईक इज इम्पॉर्टंट. आणि हे पण माझ्या एका मैत्रिणीने गिफ्ट केलं होतं माझ्या बर्थडेला आणि याच्यात मी खूप काही लिहिलं आहे ओके, पण मी दाखवणार नाही. सिक्रेट इज ऑलवेज सिक्रेट. आणि हे मी आता घेतलेली डायरी आहे जी मी आता लिहिणं सुरू करणार. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर मी याच्यात माझे सगळे डेली रुटीन्स लिहिणार, जे म्हणजे सगळ्यात पहिले तर मी याच्यात नाव वगैरे लिहिणार ऑब्वियसली ओके. क्लास नाही टाकणार कारण क्लास चेंज होत राहते, नाव कधी चेंज नाही होत. देखा मेरा दिमाग. चला हे सोडा आणि आपण जे कपडे काढले होते आता आपल्याला त्याचा ब्लॉग बनवायचा आणि आपल्याला ते सगळं काय म्हणतात त्याला सावत्री बनवून त्याला व्यवस्थित कपाटात मध्ये ठेवणार. लेट्स गो. सुनो बिडुलो इधर ना एक लोचा ओरेल है. अरे भाई कट कर. हाँ रोलिंग हो गया ना, एक्शन शुरू.